मित्रांनो, सरकारने सार्वजनिक ठिकाणी असो किंवा हायवेवरती वगैरे सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावलेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पुण्यातली घटना जी काही स्वारगेटमध्ये घडली आहे त्यामध्ये स्वारगेटच्या बसस्थानकावरती जे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांचा रोख हा आकाशाकडे होता, अशा काही मी न्यूज बघितल्या. न्यूज बघितल्यानंतर मग मला एक प्रश्न पडला, तो असा की सार्वजनिक ठिकाणी एक मोठं बस स्टँड आहे, तिथं मोठी रहदारी असते, माणसं ये जा करतात आणि इथं असे प्रकार घडत आहेत आणि इथले सीसीटीव्ही असे आहेत. म्हणजे इथं सीसीटीव्ही सुद्धा सरकारने दिलाय आणि हायवेवरती सीसीटीव्ही सुद्धा सरकारने दिलाय. पण प्रश्न हा येतोय की इथला सीसीटीव्ही हा आकाशाकडे बघतोय किंवा इथल्या सीसीटीव्हीचा मेंटेनन्स कोण करत नाही, मग हायवेवरती सीसीटीव्हीचा मेंटेनन्स कोण करते? दोन्ही तर सरकारचे आहेत. तिथं मात्र पावती सामान्यांच्या खिशाला लगेच बसते हो. आणि इथं पावतीचा काही प्रश्न येत नाही किंवा सामान्यांना अशी काही कुठली पावती फाटत नाही. म्हणून सीसीटीव्हीच्या अशी विषय अवस्था आहे का काय माहिती. म्हणजे जिथं इनकमिंग चालू होतंय तिथल्या सीसीटीव्ही चांगल्या आहेत आणि जिथं काही समाजासाठी असेल तिथल्या सीसीटीव्ही अशा आपल्याला बघायला मिळतात. तो आज काही खरेदी केलं तर त्याचा टॅक्स हा सरकारला जातोय. तर सरकारने जनतेच्या सुविधेसाठी लावलेल्या ह्या सोयी आहेत. तर फक्त एकीकडे आपल्याला त्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी हा सीसीटीव्ही आहे तो चांगला राहतो आणि दुसरीकडे हा सीसीटीव्ही जनतेच्या सुरक्षितेसाठीचा होता, तर तो सीसीटीव्ही अशा अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. या सर्वांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानावे लागते, कारण हायवेवरचे सीसीटीव्हीचे मेंटेनन्स ते चांगल्या प्रकारे ठेवतात आणि बस स्टँडच्या पण कर्मचाऱ्यांचं चांगल्या प्रकारे आपण म्हणावं लागेल की त्यांनी एक तरी सीसीटीव्ही चांगला ठेवला होता, म्हणजे आपल्याला बघायला सगळा तिथं जे काही घडलं होतं ते आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर ते कृत्य ज्या चुका काय आहेत ते आता कोर्ट ठरवेल आणि ते कोर्टामधून येईल, कारण यामध्ये युक्तिवाद वगैरे भरपूर चाललेला आहे. हा प्रश्न तुम्हाला पडलाय का?